होंगे लेफ्ट आर्म ओवर द विकेट, तो बल्लेबाज होंगे किरण पवार और ओमकार पाटिल। 12th मैन आदर्श स्पोर्ट्स I11 ओवे के 12th मैन। पहली गेंद पड़ने से पहले आप आइए, उनका आपका भी स्वागत है। चार ओवर का मुकाबला, एक और मैंडेटरी पावर प्ले की होगी, पाबंदी वाली एक ओवर होगी। दो खिलाड़ी 38 सर्कल के बाहर। इस समय किरण पवार ऑन स्ट्राइक होंगे, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर होंगे ओमकार पाटिल, मैन फ्रॉम मुरबी। तो गेंदबाजी की बौखदौर संभाले हुए किरवली गांव से बिलोंग करते हुए नवनाथ गायकर। यहां से 4 ओवर में 50 या 60 तक पहुंचना होगा I11 ओवे को। इस मुकाबले के अंदर आपको डिफेंड करना है, एक डिफेंडिंग टोटल स्कोर कार्ड के ऊपर खड़ी करनी है, तो 50 या 60 के ऊपर आपको जाना ही जाना है। इस बल्लेबाजी देखे विगर टीम की, तो 60 रन यहां से मुकम्मल करने हैं 24 गेंदों में। नवनाथ गायकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइकर एंड पर होंगे किरण पवार, मैन फ्रॉम सावले। ये गेंद बिल्कुल सामने के लिए लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ को क्लियर किया, नंबर आए 6 रन। बढ़िया शॉट किरण पवार के बल्ले से निकलता, पहले गेंद के ऊपर हावी हो चुके हैं, पहले गेंद के ऊपर यकीनन प्रहार किया, और ये 50वां छक्का है इस मुकाबले का। हमारे महेंद्र गायकर सर स्कोरर के भूमिका में हमें जानकारी देते हुए, इस महेंद्र वाजेकर सर यकीनन 50वां छक्का किरण पवार के बल्ले से इस टूर्नामेंट का। ये गेंद पैडल स्वीप किया, ये भी गेंद जाएगी सीधा स्क्वायर लेग के रीजन के ऊपर। 1 बाउंस दंदनाता हुआ चौका। ये अच्छी शुरुआत होगी टीम I11 ओवे की तरफ से। यहां से रन बटोरने ज्यादा रन स्कोर कार्ड के ऊपर आने चाहिए, और वैसे ही कोशिश रही है I11 ओवे के बल्लेबाज किरण पवार और ओमकार पाटिल द्वारा। 2 गेंदों का खेल समाप्त हुआ, टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन पहली ओवर प्रोग्रेस पर, और आसानी के साथ इस मुकाबले को खेला जा रहा है दोनों टीमों के बीच में। देखा जाए तो कशमकश, ये लड़त, ये भिड़त, ये जारी है। कौन सी टीम हावी होती है ये देखना महज जरूरी होगा, लेकिन गेंदबाजी उतनी खूंखार होनी चाहिए कि विकेटें निकाले और कम से कम रनों पर रोके इन बल्लेबाजों को। फिर एक बार स्वीप करने की कोशिश थी, बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद गई और एक सिंगल आसानी के साथ पूरा किया। दूसरा चुराने की कोशिश और 2 रन आसानी के साथ पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। यहां से कॉलिंग काफी बढ़िया थी ओमकार और किरण पवार द्वारा, और आसानी के साथ ये 2 रन पूरे करे गए। इस 2 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 12 रन। 12 रन बगैर विकेट नुकसान। बढ़िया शुरुआत इस समय पहले ओवर में I11 ओवे की। ये देखिए बिल्कुल सामने खेलने की कोशिश थी, लॉन्ग ऑफ के रीजन पर गेंद गई। जब तक खिलाड़ी इस गेंद को फील्ड करेंगे, फेंकेंगे, तब तक महज मिला सिंगल। इस सिंगल के साथ ओमकार पाटिल अब स्ट्राइकर एंड पर पहली बार दस्तक देंगे, स्ट्राइकर एंड पर खेलेंगे। तो गेंदबाजी नवनाथ गायकर। देखा जाए तो नवनाथ ने पिछले मुकाबले में दिए थे महज 3 रन, लेकिन इस मुकाबले में दिए हैं अभी तक 13 रन। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइकर एंड पर होंगे ओमकार पाटिल। ये देखिए, और ये क्या, शायद ही ये कैच लपकने की कोशिश थी, ऐसा हमें लगा यहां से, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई इजाफा नहीं, टोटल वही पर सीमित 13 पर सीमित है। बंटी ठाकुर विकेट कीपर है, और बढ़िया विकेट कीपर उनकी ज़ाहिर इस समय इस मुकाबले के अंदर हो रही है। ये देखिए शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, प्रवीण गरत चूके और नंबर आए 4 रन। यहाँ देखिए क्या कर गए, इस कैच को लपकना था, कैच छूटने के बदौलत भी रनों को रोकना जरूरी था, लेकिन सब कुछ गलत हुआ इस गेंद के ऊपर। कैच छूटी, रन भी नहीं रोक पाए, नंबर आए 4 डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, और 4 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 13 रन बगैर विकेट। 17 रन, माफ कीजिए 17 रन बगैर विकेट नुकसान के ऊपर। 17 रन, 1 ओवर का खेल हुआ मुकम्मल। यहाँ से शुरुआत तो काफी बढ़िया हो चुकी है I11 ओवे की तरफ से। इस कैच को छोड़ा, 4 रन भी I11 ओवे को यकीनन मिले छोड़े हुए कैच के बदौलत। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो नए गेंदबाज होंगे
आकाश गिरी होंगे मैन फ्रॉम कालुंद्रे। यहाँ से टीम काव्या स्पोर्ट्स वीगर की तरफ से गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए किरण पवार। एक ऐसा तूफान है बल्लेबाजी का, एक ऐसी जलजली है, यहाँ से उनका बल्ला चलता है तो यकीनन गेंदबाजों की हम तबाही और तबाही देखते हैं। वैसे ही किरण पवार बल्लेबाजी करते हुए पहले ओवर में तो 17 रन बटोर चुके हैं। इस ओवर में कितने रन बटोरने में कामयाबी मिलती है ये देखना महज जरूरी होगा। ये देखिए ये फुल टॉस थी और इस फुल टॉस को तब्दील किया नंबर 4 में। 1 बाउंस गेंद गई लॉन्ग ऑन को चीरती हुई दंदनाता हुआ चौका। इस चौके के साथ टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। हमने कहा था एक ऐसा बल्लेबाजी का तूफान है जो बीच मैदान के अंदर आए तो गेंदबाजों की तबाही ही लिखी होती है। वैसे ही बल्लेबाजी हो रही है। एक धाकड़ स्ट्रोक किरण पवार के बल्ले से निकलता हुआ लॉन्ग ऑन के रीजन के ऊपर 4 रन से अपने निजी 17 के योगदान के ऊपर खेल रहे हैं तो टीम का टोटल 21 रन। ये देखिए इस गेंद को खेला लॉन्ग ऑन के ऊपर को, लॉन्ग ऑन को क्लियर किया, दंदनाता हुआ छक्का आया। दूसरा छक्का किरण पवार के बल्ले से इस मुकाबले के अंदर आया और टोटल पहुंचा इस छक्के के साथ 27। यहां से सोचना होगा काव्य 11 विगर के गेंदबाजों को कि इस बल्लेबाजों को कैसे रोक लगाना है। कुछ तो तब्दीलियां करनी जरूरी है तभी तो ये मुकाबला दोनों तरफ बैलेंस होगा। आप ऐसी गेंदबाजी करोगे तो यकीनन किरण पवार आपके ऊपर हावी होंगे और ऐसे दिख रहा है मैदान के अंदर बिल्कुल कोई बातचीत नहीं, कोई समझौता नहीं। आइए गेंदबाजी अपने 6 गेंदे समाप्त कीजिए चाहे कितने भी रन लुटाए जाए बल्लेबाजों द्वारा। ऐसी गेंदबाजी हो रही है। ये देखिए ये तेज तलवार गेंद थी आकाश गिरी की। 1 रन आसानी के साथ पूरा किया, एक से ज्यादा कुछ नहीं भी लगा इस गेंद के ऊपर। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 28 रन। ओमकार पाटिल निजी 4 के योगदान के ऊपर खेल रहा है। आकाश गिरी को रोकना होगा, ये गोल्डन विकेट निकालनी होगी, इस जोड़ी को फोड़ना होगा, अपने रन को अंकुश लगाना है, रनों को ब्रेक लगाना है। ये देखिए फिर एक बार ये क्या कर रहे हैं प्रवीण करत, ये क्या कर रहे हैं। व्यावसायिक तौर पर आप खेल रहे हैं और ऐसी फील्डिंग आपसे कोई भी गुजारिश नहीं होती है ऐसी फील्डिंग की। ये 4 रन बटोरे, इस 4 रन से बढ़ता हुआ टोटल 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। एक हम हमेशा उन्हें रायगढ़ का रॉस टेलर कहते हैं लेकिन ये उम्मीद नहीं है उनसे। 2 चौके उनके हाथों से निकल जा चुके। 8 रन I11 ओवे को उन्होंने दिए हैं। रोक सकते तो एक भी रन उस समय गेंद के ऊपर नहीं आता, लेकिन 8 रन स्कोर कार्ड के ऊपर उनके बदौलत आ चुके हैं इस समय। ये देखिए फिर एक बार खराब फील्डिंग, डीप फाइन लेग, बाउंड्री की तरफ गेंद आती हुई 2 रन आसानी के साथ पूरे किए। 2 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। दूसरी ओवर प्रोग्रेस पर एक खराब फील्डिंग हो रही है। वैसे फील्डिंग 24 लाइव इवेंट के जो टीम थी उनके तरफ से हमने देखी, वैसी फील्डिंग इस समय काव्या 11 वीगर की तरफ से हो रही है। एक एक रनों को 2-2 रन में कन्वर्ट कर रहे खिलाड़ी। और ये देखिए क्या ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डाली थी और इस यॉर्कर के लिए मिलेगी महज सिंगल के साथ स्ट्राइक। रोटेट किया, फिर एक बार दूसरे ओवर में स्ट्राइकर रिंग पर आएंगे ओमकार पाटिल। इस सिंगल के साथ टोटल बना 35 रन। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर 35 विदाउट लॉस। व्हाट इनिंग बाय किरण पवार। यकीनन 2 इनिंग की बात करें, 2 मुकाबले की बात करें तो 52 रन पर खेल रहे अभी तक किरण पवार। ये काफी अच्छी शुरुआत है I11 ओवर के लिए और ये कामयाबी होगी क्योंकि 4 ओवर का ये मुकाबला है। 4 ओवर में आप 60 या 50 से ज्यादा रन बनाते हैं तो यकीनन डिफेंड करने में गेंदबाजों को भी ताकत मिलती है। तो इस समय 2 ओवर का खेल, 12 गेंद का खेल समाप्त। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर गेंदबाजी की बौखलाहट संभाले हुए गेंदबाज अंबिवली गांव के गेंदबाज करण घनसोलकर खुद कप्तान है और इस कप्तान को इस समय इन बल्लेबाजों को रोकना होगा टीम काव्या 11 वीगर की तरफ से। यकीनन 17.50 के औसत रेट से बल्लेबाजी हो रही है। ये देखिए ये स्लोवर की थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद की थी, गेंद को ट्रैवल किया शॉर्ट फाइन लेग की तरफ से डीप फाइन लेग के रीजन पर। 1 रन आसानी के साथ पूरा, दूसरा चुराने की कोशिश थी, 2 रन आसानी के साथ पूरे किए। इस 2 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 37 रन। 37 विदाउट लॉस। ये अच्छी शुरुआत होगी टीम I11 ओवी की तरफ से। ओमकार पाटिल यहाँ से सिर्फ साथ निभाते हैं किरण पवार का, क्योंकि उन्हें मालूम है सामने वाला बल्लेबाज जब बढ़िया बल्लेबाजी करते हो तो आपका
यही काम है कि ज्यादातर ज्यादा उन्हें उनको स्ट्राइकर एंड पर लाए, और वैसे ही भूमिका निभाते हुए ओमकार पाटिल आसानी के साथ बल्लेबाजी करते हुए ज्यादा से ज्यादा किरण पवार को स्ट्राइक देते हुए, और वैसे किरण पवार ने भी बल्लेबाजी की है। ये देखिए ये बिल्कुल सीधा खेला लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से ये दनदनाता हुआ छक्का आया। इतने एफर्ट मत करो दर्शकों से गुजारिश होगी, इतने एफर्ट प्लीज मत कीजिए कि आपको कोई इंजरी होगी। तो इस छक्के के साथ टोटल आया स्कोर कार्ड के ऊपर 43 रन। 43 रन यहाँ से ओमकार ने अपने बल्ले का फैंस खोला, पहला छक्का ओमकार के बल्ले से आया इस मुकाबले के अंदर। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ से करण घनसलकर को कुछ तो करिश्मा करना होगा, कुछ तो जादुई गेंदें डालनी होगी, यहाँ से डॉट गेंदें निकालनी होगी ज्यादा से ज्यादा, या विकेटें चटकानी होगी, ये सोच रखनी होगी गेंदबाजों की। काव्य 11 विगर की तरफ से ओमकार पहला छक्का धागा इस इनिंग का अपने बल्ले से। फिर एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश थी, डीप स्क्वायर लेग के रीजन के ऊपर ये गेंद को ट्रैवल किया, एक रन आसानी के साथ पूरा, दूसरे की कोई गुंजाइश नहीं, कोई कोशिश नहीं, रनों को गुंजाइश को खत्म किया, एक रन से बढ़ता टोटल स्कोर कार्ड के ऊपर आए 44 रन बगैर विकेट नुकसान के ऊपर। 44 रन स्कोर कार्ड के ऊपर, यकीनन 20 रनों के ऊपर निजी ओमकार पाटिल खेल रहे हैं, तो किरण पवार अपने 24 के योगदान के ऊपर खेल रहे हैं। 44 रन स्कोर कार्ड के ऊपर, तीसरी ओवर प्रोग्रेस पर है। इस ओवर की अगली गेंद, ये स्लोवर थी, लेकिन किरण पवार में क्षमता, वो ताकत, वो काबिलियत है, इस स्लोवर को ट्रैवल किया, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर, दनदनाता हुआ छक्का। इस छक्के के साथ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 50 रन। तो अपने निजी 30 की योगदान के ऊपर खेल रहे हैं, बढ़िया बल्लेबाजी हो रही है। स्लोवर तो की थी, तब्दीली बदल करने की कोशिश तो हो रही है गेंदबाजों द्वारा, लेकिन किरण पवार एक ऐसे धाकड़ बल्लेबाज है, आप चाहे कैसी भी गेंदें करो, मेरा एक काम है कि इस गेंद को मुझे बाउंड्री के बाहर पहुंचाना है, और उस काम को बखूबी निभाया है इस समय इस मैदान के अंदर किरण पवार ने। ये देखिए ये भी स्लोवर थी, चकमा तो दिया है, लेकिन नो मैंस लैंड में गेंद जरूर गिरी। एक रन आसानी के साथ पूरा, दूसरे चुराने की कोशिश, 2 रन आसानी के साथ पूरे किए गए। इस 2 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर है ये 52 रन। इस ओवर की कुछ गेंदें शेष है, 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। बढ़िया शुरुआत था इस समय आई 11 ओवर की, और आगाज अच्छा हो तो अंजाम भी अच्छा होना चाहिए, और वैसा ही होना चाहिए आखिरी ओवर में। यहाँ से शुरुआत तो काफी बढ़िया हुई, खत्म वैसे ही करना होगा इन बल्लेबाजों को। करण घनसलकर दूर वाली छोर से फिर एक बार तैयार होंगे। इस ओवर में अभी तक एक भी डॉट गेंद नहीं आई। ये देखिए इस कैच को लपकना होगा, जैसे ही मैंने कहा एक भी डॉट गेंद नहीं आई, वैसे एक विकेट का पतन हुआ, डॉट गेंद आई, और किरण पवार को वापस लौटना होगा। अपने निजी 32 के योगदान के ऊपर आउट हो चुके हैं, तो टोटल है स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट के नुकसान पर 52 रन। तीन ओवर का खेल हुआ मुकम्मल, टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 52 रन। इस समय बल्लेबाजी इनेट नंबर 3 की पोजीशन के ऊपर आएंगे आकाश तारेकर, मिस्टर बाइकर मैन। हम हमेशा कहते हैं रायगढ़ के वंडर बॉय, हम हमेशा कहते हैं उन्हें, और क्यों नहीं गए, उन्होंने दिखाई दी उनकी बल्लेबाजी पिछले मुकाबले में। 47 रनों की इनिंग उनके बल्ले से पहले मुकाबले में आई थी टीम मानसी स्पोर्ट्स सूरन के खिलाफ। इस समय देखा जाए तो आखिरी ओवर शेष है, 6 गेंदों का खेल शेष है, बाकी है, और कितने रन बटोरने में कामयाबी होती है ये देखना महज जरूरी होगा। प्रवीण जगदाले मैन फ्रॉम कालुंद्रे गेंदबाजी की भौगदौड़ संभालेंगे काव्या 11 विगर टीम की तरफ से। तो स्ट्राइकर एंड पर होंगे ओमकार पाटिल, अपने निजी 20 की योगदान के ऊपर खेल रहे प्रवीण जगदाले। काफी लंबा रनअप इनका, गेंद के ऊपर रफ्तार भी उतनी ही है इनकी। ये देखिए बिल्कुल जड़ में गेंद, जो क्रिकेट का ब्रह्मास्त्र हम कहते हैं वही गेंदों का इस्तेमाल इस समय प्रवीण जगदाले की तरफ से हो रहा है। बिल्कुल वाइड यॉर्कर गेंद, जो इंटरनेशनल क्रिकेट में हमेशा देखते, डेथ ओवर में मिचेल स्टार्क हो या जसप्रीत बुमराह हो,
या कगिसो रबाड़ा हो साउथ अफ्रीका के, वैसे ही गेंदों का इस्तेमाल करते हैं। वैसे प्रवीण जगदाले ने पहले गेंद का इस्तेमाल किया था इस मुकाबले में ओमकार पाटिल के खिलाफ, और उस गेंद के ऊपर महज मिला सिंगल। आकाश तारेकर मिस्टर बाइकरमैन इस समय स्ट्राइकर एंड के ऊपर होंगे। इस ओवर की अगली गेंद प्रवीण, ये देखिए बिल्कुल जड़ में डाली थी, सामने खेला लंगोवर और लंगोन के बीच में से एक रन आसानी के साथ पूरा किया। दूसरा चुराने की भी कोशिश नहीं की दोनों बल्लेबाजों ने, एक रन पर संतुष्ट। इस एक रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 54 रन। यहां से पूरी तरह से वापस लाना होगा गेंदबाज प्रवीण को, क्योंकि 3 ओवर में 52 रन दे चुके हैं गेंदबाज। यहां से 6 रन आते तो 59 रन बन सकते या 60 रन बन सकते 4 ओवर में। बैटिंग पैराडाइज हम हमेशा इस मैदान को कहते हैं, इस ग्राउंड को कहते हैं। विकेट हमेशा बल्लेबाजों को पोषक रहती है, लेकिन इस समय ऑफ स्टंप से काफी बाहर दीपक भोईर सर का व्हाइट बॉल का इशारा। इस व्हाइट बॉल के तहत 1 रन का इजाफा, इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 55 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 55 रन स्कोर कार्ड के ऊपर प्रवीण टू ओमकार। ये देखिए सामने डाली थी, लेकिन ओमकार में काबिलियत तो क्षमता और ताकत है। इस गेंद को खेला लंगोन के ऊपर से दन दनाता हुआ छक्का। इस छक्के के साथ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 61 रन। 61 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष है। 61 रन स्कोर कार्ड के ऊपर प्रवीण के ऊपर। ये देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद की थी, पुल करने की कोशिश और ये चूके, और यहां से कैच छोड़े हुए कैच के बदौलत मिली सिंगल के साथ टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 62 रन। 62 रन लॉस ऑफ 1 विकेट। आकाश तारेकर ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे। इस ओवर की कुछ गेंदें शेष है, कुछ गेंदों का खेल शेष है। यहां से कितने रन बटोरने में कामयाबी मिलती है देखना महज जरूरी होगा। प्रवीण जगदाले गेंदबाजी की बौखलाहट संभाले हुए, छक्का खाने के बाद विकेट निकालने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन फील्डिंग ने उतना साथ नहीं दिया। और ये देखिए तेज तलवार गेंद की थी, यहाँ से डॉट गेंद की समाप्ति हुई थी, लेकिन लेग बाइज के तौर पर यहाँ से सिंगल बटोरने में कामयाबी मिली दोनों बल्लेबाजों को। और इस सिंगल के साथ टोटल बने स्कोर कार्ड के ऊपर 63 रन, 63 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की आखिरी गेंद शेष, इस इनिंग के आखिरी गेंद शेष 63 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओमकार पाटिल ऑन स्ट्राइक। ये देखिए डेलिब्रेट क्रिकेट कहते हैं हम हमेशा इसे, और छोड़ा इस गेंद को डॉट गेंद की समाप्ति। 24 गेंदों का खेल हुआ समाप्त, पूरी तरह से वापसी की इस समय प्रवीण जगदाले ने 11 रन दिए अपने 1 ओवर में। लॉन्ग ऑन के खिलाड़ी वो पर्दा छोड़िए प्लीज, रमेश पवार वो छोड़िए प्लीज। तो 24 गेंदे 63 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 24 गेंदे 64 का पीछा करना है, तो कैसे होंगे रन, कैसी होंगी गेंदबाजी I11 ओवे की, और कैसी होगी बल्लेबाजी काव्य विलेवन वीगर की, उनका आंखों का हाल सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर कृष्णा गायकर सर। हेलो, धन्यवाद रोहित जी गायकर सर। 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान काव्या 11 विहीगर विरुद्ध I11 ओवे असा हा सामना पाहायला मिळतोय।
स्वर्गीय बामामते, स्वर्गीय हरिभाऊ भोईर स्मृती चषक 2021 शौर्य ट्रॉफी या ट्रॉफीच्या माध्यमातून पुनश्च एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं मी के जी पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो ऐतिहासिक मैदानावर, जिथे जिंकण्यासाठी काव्या 11 विहीगर संघाला 24 चेंडू आणि 64 धावांची गरज. बरेच शुभेच्छा देतात ह्या स्पर्धेला. समीर मुजावर खानवले, तुकाराम पाटील बारवई ह्या स्पर्धेला शुभेच्छा, आपलं मनपूर्वक स्वागत. रोशन बोर्लेकर उत्कृष्ट समालोचक यांची सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा. तर वळूया आपण सामन्याकडे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. 16ची सरासरी राखायची आहे प्रत्येक षटकामागे, म्हणजे इथे कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी करायला हवी आहे दुसऱ्या 17 धावांचं पाठलाग करताना. आई 11 ओवे संघाने आज काय खेळ दाखवला, जबरदस्त क्रिकेट दाखवला. खरं तर आकाश तारेकर आणि किरण पवार 10 चेंडू 32 धावा, 2 चौकार 3 षटकांची आतिषबाजी केली आणि ह्या मैदानावर अक्षरशः चौकार षटकांचा पाऊस पडला. ओमकार पाटील घणाघाती प्रहार केले, 11 चेंडू 28 धावा, 2 चौकार 2 षटकार आणि आकाश तारेकर 3 चेंडूंचा सामना करताना धावा जमवल्या 2. नवनाथ गायकर पहिला हा गोलंदाज, त्यांनी धावा दिल्या 17 पहिल्या षटकामध्ये. आकाश गिरी यांनी धावा दिल्या 18, करण घनसोलकर धावा दिल्या 17 आणि शेवटचा प्रवीण जगदाल यांनी धावा दिल्या 11. एकूण टोटल पाहायची झाली तर धावसंख्या बनवली ती 63. 24 चेंडू आणि 64 धावा खेळण्यासाठी. प्रवीण घरत नॉन स्ट्राईकला येतोय फलंदाज रमेश पवार. हे दोन्ही सलामीर मैदानात खरोखरच शौर्य ट्रॉफी 2021च्या माध्यमातून अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. सार्थक ट्रॉफी जी कॉपरची, ते बरेच प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहतात. सार्थक ट्रॉफी 1500, तर आपली शौर्य ट्रॉफी प्रेक्षकांची वर्णी लागते ती जवळजवळ 3000 पर्यंत. खरोखरच चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. दिग्गज खेळाडू या मैदानावर किरण पवार, आकाश तारेकर, आकाश गिरी, करण घनसोलकर, ओमकार पाटील आणि खेळण्यासाठी आले काळुंदर संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आज खेळतोय काव्य 11 विहीगर संघातून प्रवीण घरात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कुणाल पाटील, राईट हँड ओव्हर मारा. पहिला चेंडू कुणाल नाईक, पहिला चेंडू खेळताना ते मात्र बीट झाला ह्या चेंडूवर. गुडलाईन स्पोर्ट चेंडू पडला, थोडासा बाहेर निघाला, पण या चेंडूवर कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिर. समीकरण पाहायचं झालं तर येणारे 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांची भली मोठी गरज आहे. दुसऱ्या 17 धावांचं पाठलाग करताना काव्या विहीगर संघाला गोलंदाज तयार. काय फटका, प्रवीण घरत ऑन द फायर. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. एक ब्रँडेड षटकार या 6 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. 6 फॉर विदाउट लॉस काव्या विहीगर. षटकार ना चौकार, ह्या चेंडूवर आला एक चौकार. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचे फटके पाहायला मिळतात आज या मैदानावर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू, ओरपीत चेंडू होता, पुरेपूर फायदा घेतला, चेंडू खेळून काढला व्हाईटिश लॉंगांच्या वरून. एक दणदणीत चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 4. पुन्हा एकदा कुणाल नाईक तयार होतोय, राईट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू थोडासा उजव्या इष्टे बाहेर, पंचाने स्वैर मारा घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावसंख्या 1 संघ जाऊन पोहोचतो 5 वर. उर्वरित 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. दुसऱ्या 17 धावांचं पाठलाग करताना काव्या 11 विहीगर संघाला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायचा, हा जेल होणार का. चेंडू जातोय लॉंग ऑफ सी मारेशे बाहेर. ब्रँडेड षटकार. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडू चौकार, नंतर षटकार. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत एकूण धावसंख्या पाहायला धावफलकावरती 11. तर आता पाहायचं झालं तर एकूण 21 चेंडू 21 चेंडू आणि 53 धावांची गरज असणार आहे.
11 धावा धावसंख्या इथे कुठेतरी केअर चेंज करायला हवा आहे. आता कुठेतरी धावांचा वेग वाढवायला हवा आहे, कारण आपण पाहतोय 24 चेंडू आणि 64 धावा हे पाठलाग करताना प्रवीण खरत यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आता निर्णायक क्षणी 21 चेंडू आणि 53 धावा, धावपलकार धावा आहेत त्या 11. कुणाल नाईक पुन्हा एकदा विशालगड इनच्या बाजूने गोलंदाजी करण्यास सज्ज होतं. पहिला षटक हा पॉवर प्लेचा षटक. गोलंदाज कुणाल नाईक अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, दणदणीत चौकार. एकूण धावसंख्या ती 15. जबरदस्त आक्रमक पवित्रा घेतोय प्रवीण खरत ऑन द फायर. 20 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. कुणाल नाईक याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय. पहिला चेंडू निर्धाव, चौकार, वाईड, 6-4. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कुणाल नाईक राईट हँड ओव्हर द मारा करतोय. थोडासा व्यत्यय येतोय. षष्टीरक्षक पाहायला मिळतोय ओमकार पाटील. बॅकवर्ड शॉट लेग बारक्या कांबळे. शॉर्ट स्क्वेअर लेग भानुदास. प्रसन्ना थर्डमॅनच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा तयार. राईट हँड राऊंड मारा. हा चेंडू, वाह, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, एक दणदणीत चौकार. काय क्रिकेटचे फटके, क्रिकेटचे सौंदर्य पाहायला मिळते या मैदानावर. करो या मरोस्थिती असेल दोन्ही संघाची. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावपलकावर ते बिनबाद 19. दमदार सुरुवात. 19 चेंडू आणि 45 धावा. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. 24 चेंडू 64 धावा. 16ची सरासरी राखाची हवी होती, पण इथे धावा जमल्यात त्या एकूण 19. काय क्रिकेट पाहायला मिळतोय. कुणाल नाईक याच्या गोलंदाजीवर चढवला हल्ला आणि इथे मात्र रायगडचा प्रोफेशनल वंडर बॉय प्रवीण खरत ऑन द फायर. 5 चेंडू 1 षटकार 3 चौकार 18 धावांची एक गुणवान खेळी करतोय. प्रवीण खरत नावाचं वादळ सुटलंय. त्याला अशांत शांत ठेवायचं काम करायचं आहे ते कुणाल नाईक या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. प्रवीण खरत अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर, दणदणीत चौकार. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहिजे धावपलकावर ते 23. उर्वरित 18 चेंडू 41 धावांची गरज. असं वाटलं नव्हतं. 13.71 ची सरासरी राखायची आहे फक्त. काय क्रिकेट, असं वाटलं होतं की 24 चेंडू आणि 64 धावा हे भलं मोठं टार्गेट कसं पार करणार, पण दाखवून दिलंय पाणी घेऊन जायचंय. पण हे दाखवून दिलंय प्रवीण खरत या फलंदाजाने. पहिला चेंडू निर्धाव केला, नंतर चौकार, षटकार, चौकार, चौकार, म्हणजे एकूण 23 धावांची दमदार खेळी करतो ह्या मैदानावर तो प्रवीण खरत. प्रवीण खरतला हा मैदान खूपच खेळण्यासाठी पोषक आहे. बऱ्याच वेळेला आपली बॅट इथं त्यांनी दाखवले. एका सामन्यामध्ये 11 षटकार मारलेत आणि सुरुवातीचा सामना खेळताना त्यांनी चांगले खेळ दाखवला. म्हणजे ह्या मैदान त्याला शुभ मैदान म्हटलं येईल, यात काही शंका नाही आहे. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 23 फॉर विदाऊट लॉस. काव्या 11 विहेगर. आता I11 पनवेल I11 ओवेस संघाला थोडंसं आता काहीतरी निर्णय घ्यायला हवे. चांगली गोलंदाजी करायला हवी आहे. एखादी मोठी विकेट मिळवायला हवी आहे. रमेश पवार किंवा आपला प्रवीण खरतला बाद करायला हवं आहे. पण इथे मात्र प्रवीण खरत आणि रमेश पवारला कुठे षटकारांची आतिषबाजी करायला हवी आहे. दोन्ही संघाची कामगिरी चांगली झाली तर आपलं आव्हान स्पर्धेत कायम राखेल कुठला तरी संघ. तर वळूया आपण सामन्याकडे. 13.31 सरासरी राखायचं आहे. गोलंदाजी मार्कवर बाळाजी. पहिल्या सामन्यामध्ये पहिली गोलंदाजी केली होती. 21 धावांचा मार खाल्लं होतं. आकाश तारकेने चांगला निर्णय घेतला. ह्यावेळी कुणालच्या हातामध्ये चेंडू दिला आणि कुणालने पहिल्या चेंडू धावा दिल्या, पहिल्या षटकात धावा दिल्या. एकूण 23. अतिशय महागडा गोलंदाज. विनंती असणे सामना ताबडतोब चालू करायचा. पंचांनी उशीर झालेला आहे. स्ट्राईकला तर डावखुरा फलंदाज रमेश पवार, नॉन स्ट्राईकला प्रवीण खरत. गोलंदाजी मार्कवर बाळाजी पुन्हा तयार होतोय.
पहिला चेंडू इथे मात्र चांगला झेल पकडला, प्रसन्न पाटीलने झेल पकडला आणि रमेश पवार बॅक टू पॅव्हिलियन. पहिला झटका भेटला काव्या 11 विहेकर संघाला. शौर्य ट्रॉफी 2021 आजच्या दिवसात दिग्गज खेळाडू पाहायला मिळाले. या ट्रॉफीमध्ये खरोखरच प्रेक्षकांना पाहण्यासारखे सामने, प्रत्येकाने चांगली फलंदाजी दाखवली. महेश म्हात्रे वयाल, आकाश तारेकर मॅन फ्रॉम पारगाव, ओमकार पाटील मॅन फ्रॉम मुरबी, किरण पवार मॅन फ्रॉम सावले, प्रवीण घरत मॅन फ्रॉम काळुंद्रे हे दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात. आकाश गिरी, बाळाजी, केगाव संघाचा गुड्डू, छोट्या असे बरेच मातबर क्रिकेटपटू पाहायला मिळाले. खेळण्यासाठी तर मैदानात फलंदाज प्रवीण चोरगे, नेरे संघातून खेळणारा हा आज काव्य 11 विहेगर संघातून खेळतोय. व्यावसायिक खेळ करतोय. चेंडू पाहिजे जर 17 आणि धावा पाहिजे तर 41. अजूनही काही होऊ शकतो. एखादे 2 मोठे फटके आले तर पूर्णपणे कमबॅक वर्चस्व गाजवेल तो काव्य 11 विहेगर संघ. प्रवीण चोरगे तयार खेळण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर बाळाजी. पहिला चेंडू विकेट्स मिळवलाय, थोडासा वरचढ ठरलाय तो. आता आई 11 ओवे संघ. गोलंदाज तयार, राईट हँड ओव्हर द मारा. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पडला, थोडा उचली घेतली. पंचांकडे जोरदार अपील केली होती. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर, धावसंख्या येते धावफलकावर 23. 16 चेंडू आणि 41 धावा. अशा वेळी आक्रमक पवित्रा घ्यायला हवाय येणारा फलंदाजाने. हा चेंडू खेळून काढला, वाईड डिश लॉंग ऑनला चेंडू जातोय, अडवणार, उचलणार, तत्पूर्वी 1 धाव सहज पूर्ण करतोय प्रवीण चोरगे आणि प्रवीण घरत. ह्या एकेरी धावसंख्ये संघ जाऊन बसतो 24 वर. आता उर्वरित 15 चेंडू आणि 40 धावा. उत्कृष्ट गुणलेखक, उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट संचालन माननीय श्री महेंद्र वाजेकर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. तर बोलूया आपण स्पर्धेकडे. गोलंदाज तयार, चांगला फटका चेंडू खेळून काढलाय. वाईड डिश लॉंग ऑफला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार, 1 धाव सहज पूर्ण करतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर धावा आले एकूण 1. हे एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 25 फॉर 1 विकेट लॉस. काव्य 11 विहिगर. लॉस्ट मॅन हाऊस रमेश पवार. हिज ऑन स्कोर 1 डिलिव्हरी अँड 0. गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन. ब्युटिफुल शॉट. चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. दर्जेदार षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावफलकावर 31 फॉर 1 विकेट लॉस. काव्य 11 विहिगर. 13 चेंडू आणि 33 धावा. असे षटकार जर आले तर कदाचित आपलं आव्हान या स्पर्धेत कायम राखेल तो काव्य 11 विहेगर संघ. पण आपलं आव्हान आई 11 ओवे संघाला कायम राखायचं असेल तर ह्या जोडीला फोडावी लागेल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल, पण इथे मात्र पहिला विकेट्स, नंतर 0, नंतर 1-1 आणि ह्या चेंडूवर मात्र षटकार. थोडासा कमबॅक करतोय, वर्चस्व गाजवतोय आता काव्य 11 विहेगर संघ. 13 चेंडू 33 धावा. 2 मोठे फटके आले तर कदाचित पारदर जड होईल ते काव्य 11 विहिगर संघाचे. गोलंदाज तयार. हा चेंडू वाट शॉट, एक्सलंट, टुरेफिक. चेंडू अडवणार, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा धोका होऊ शकतो, पण इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 1च धाव. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर 32. उर्वरित 12 चेंडू आणि 32 धावा. म्हणजे 16ची सरासरी राखायची अजूनपर्यंत. काही आता 16ची 24 चेंडू आणि 64 धावा 16ची सरासरी राखायची होती आणि शेवटच्या निर्णायक क्षणी 2 षटकांचा खेळ संपलाय. 16च्या सरीने धावा जमवायच्या, त्या 12 चेंडू आणि 32 धावा. खरोखरच आज चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्यावेळी मी क्रिकेट खेळत होतो त्यावेळी नानो फुलवात गँग, रवींद्र कोट्ट्यान, नंदू म्हस्कर, संजय कोहली असे मोठे दिग्गज खेळ होते. तर इनोटीमधून बाबू एक चांगला खेळाडू होता. स्मॅश 11 बाबू प्रीतम, त्याचप्रमाणे प्रवीण, नाना, गुल्लू हे चांगले गुल्लू आहे, रवी हे चांगले फलंदाज आणि गोलंदाज होते. नी गोल्डम पोसरी, रतन, तुषार यादव, अनिल वाघे, प्रकाश मिलिंद पांगत असे मजबूत खेळाडू होते त्यावेळी. तर भातान संघाचा संजय पाटील आज आपल्यात नाही आहेत आणि बेळवली संघाचा कैलासवासी मनोज
आपल्यात नाही आहेत, तर बारवाई संघाचा आपण पाहतोय कैलासवासी विनोद पाटील आपल्यात नाही आहेत, ठोंबरेवाडीचा चिराग आपल्यात नाही आहेत, सावल्याचा अमर शालुंके आज आपल्यात नाही आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर बोलूया आपण सामन्याकडे. उर्वरित 12 चेंडू आणि 32 धावा. स्ट्राईकवर येतोय प्रवीण चोरगे. नेरे संघाचा एक आक्रमक स्फोटक फलंदाज आज खेळतोय व्यावसायिक खेळ काव्या 11 विहेगर संघातून, पण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज दुंद्रे संघाचा एक अव्वल त्याचा गोलंदाज प्रसन्न आज खेळतोय व्यावसायिक खेळ खेळतोय आई 11 ओबे संघातून. गोलंदाज तयार. पहिला चेंडू वाटे डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. गुडलेस फोटो चेंडू पडला, थोडी उचली घेतली, बाकीची कामगिरी चोख बजावले आकाश तारेकरनी. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध, क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतो या मैदानावर. असं वाटलं 13 चेंडू 33 धावा सहज होणार, पण इथे मात्र कमबॅक केलंय, वर्चस्व गाजवलंय प्रसन्न पाटील ह्या गोलंदाजाने. गोलंदाज तयार. लेफ्ट हँड ओव्हर. हवा काय फटका, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर. मॅग्निफिशम षटकार. 6 धावा. या 6 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. 38 फॉर 1 विकेट लॉस. काव्या 11 विहिगर. 10 चेंडू आणि 26 धावा. सामना दोन्ही बाजूने झुकतोय. क्रिकेटचा थर्रार, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. कोण जिंकणार हा सामना? जबरदस्त सामना पाहायला त्या मैदानावर. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे मी KG पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो शौर्य ट्रॉफीच्या मैदानावर. गोलंदाज तयार. प्रसन्न. पुन्हा एकदा अनदर 6. व्हॉट इज 6? एक्सलंट, टेरिफिक, बिग हिट. 86. क्रिकेट 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची गरज. हा क्रिकेट आहे. काय क्रिकेट पाहायला मिळतो या मैदानावर. प्रवीण चोरगे नेरे संघाचा आक्रमक खेळाडू आज व्यावसायिक खेळ खेळतोय काव्या 11 विहिगर संघातून. 3 षटकांची आतिषबाजी करतोय. 7 चेंडूंचा सामना करताना 20 धावा जमवतोय. काय क्रिकेट पाहतो महेंद्र वाजेकर. शब्बास. 9 चेंडू आणि 20 धावा. मला एक कॉल आला होता अविनाशजी भोईर आणि मोहन पाटील भिंगरवाडी. डायलॉग्स. पिच्छे विना मोर ना शोभे, मोती विना हार ना शोभे, तलवार विना वीर ना शोभे, अगर चक्के छक्को की बरसात ना करे तो बल्लेबाज ना शोभे. काय क्रिकेट पाहायला मिळतो मैदानावर. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 9 चेंडू 20 धावा. एक रायगडचा प्रोफेशनल सध्याचा इन्फॉर्म गोलंदाज प्रसन्न पाटील याच्यावर हल्ला चढवलाय आणि काय कमाल केले ह्या फलंदाजाने. प्रवीण चोरगे. शब्बास. नेरे संघाचा फलंदाज चांगली कामगिरी करतो मैदानावर. 9 चेंडू आणि 20 धावा. दरम्यान गोलंदाज तयार. जाणलं, ओळखलं, थोडा हॉप पिच चेंडू टाकला, थोडी उचली घेतली चेंडूने. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. प्रवीण उर्फ बाली ह्या चेंडूवर बीट झाला आणि इथे कुठेतरी थोडासा टर्निंग पॉईंट ठरतोय. एका चेंडूने सामना झुकतोय तो आई 11 ओवे संघाकडे. पण 8 चेंडू 20 धावा. अजूनही वेळ गेली नाही. एखादा चौकार किंवा षटकार जर आला तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार. अजूनपर्यंत दोघांना चान्स आहे. ती पाहायचंय कोण जिंकणार, कोण हरणार, कोण आपलं अस्तित्व कायम, कोण बाईक मिळवणार. गोलंदाज प्रसन्न तयार. प्रसन्नाच्या चेंडूवर अक्रॉस लाईन. ब्युटिफुल शॉट. चेंडू स्क्वेअर लेग लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. चौकार. वाह काय क्रिकेट. पण इथे पंचांचा इशारा. हिट विकेटचा पंचांचा इशारा येतोय आणि हा हिट विकेट झालाय. बाली याला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा रोमांस पाहायला मिळतो या मैदानावर. बाली बॅक टू पॅव्हिलियन. महेंद्र वाजेकर हा टर्निंग पॉईंट ठरणार का. निर्णय क्षणी आक्रमक पवित्रा घेतला होता. चेंडू खेळून काढला. स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर चौकार होता, पण इथे मात्र हिट विकेट झाला आणि बालीला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. हा टर्निंग पॉईंट ठरणार. उर्वरित 7 डिलिव्हरीज फॉर 20 रन्स. विन टू काव्या 11 विहिगर. काय क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय ह्या मैदानावर. खेळण्यासाठी येतोय क्रमांक 4चा हा फलंदाज संगमराज तलोजा. मजकूर संगम राजे. डावकुरा फलंदाज
7 चेंडू आणि 20 धावा. थर्रार क्रिकेटचा पाहायला मिळतो या पोंजेच्या ऐतिहासिक मैदानावर. काय होणार या टुर्नामेंटमध्ये? कोण आपलं अस्तित्व कायम राखणार, कोण बाईकवर नाव कोरणार? प्रसन्न तयार होतो, लेफ्ट हँड ओर द मारा करतो इर्शालगड इंडच्या बाजूने. खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज संगम राजे, तळोजा मजकूर खेळण्यासाठी तयार. व्यावसायिक खेळ खेळतोय आज काव्य 11 विहिगर संघातून. गोलंदाज तयार प्रसन्ना. जबरदस्त चेंडू. हा पिच डिलिव्हरी थोडी उचली घेतली, बाकीची कामगिरी चोख बजावले ओमकार पाटीलनी. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. आज खरोखर दिग्गज खेळाडू पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की 24 चेंडू आणि 64 धावांचं भलं मोठं टार्गेट काय होणार या सामन्यामध्ये, पण शेवटच्या निर्णायक क्षणी हिट विकेट झाला बाली. त्याला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला आणि थोडंसं बॅकफूट जातोय. धावांचं पाठलाग करताना काव्या 11 विहिगर संघ, पण आई 11 ओवे संघ थोडा कमबॅक करतोय. 6 चेंडू 20 धावा. अजूनही वेळ गेलेला नाहीये. येणारा फलंदाज संगम राजे आणि दुसरा फलंदाज प्रवीण घरत यांनी चांगली जर खेळ दाखवला तर निश्चितच आपलं आव्हान या स्पर्धेत कायम राखेल तो काव्या 11 विहिगर संघ. आत्तापर्यंत प्रवीण घरत 4 चौकार 1 षटकार चांगली खेळी दाखवत आहे मैदानावर. आणि गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज संदीप चव्हाण. गोलंदाजी मार्गवर येतोय संदीप चव्हाण. शतरक्षण व्यूहरचना पाहायची झाली. मिड विकेट बाउंड्री, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, बॅकवर्ड शॉर्ट लेग, फर्स्ट स्लिप, गल्ली, पॉइंट. चांगलं क्षेत्रेन सजवलं. शेवटच्या निर्णायक क्षणी 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. बरेच जाता समालोचक गुरुवारी असतील आमचे टीके माळी सर, प्रवीणजी दुगाडे सर, संतोषजी चौधरी सर, कुणालजी दाते सर, आपलं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. प्रवीणनी नकार दिला का? प्रवीण घरातनी जाणलंय, ओळखलंय की शेवटपर्यंत मी खेळ करणार आणि हा सामना जिंकून देणार. महादेवजी गडगे सर, सागव मांडवकर, दीपक पाटील सर, प्रवीण वाकडीकर, आपलं मनपूर्वक स्वागत. तर आता तिसऱ्या पंचांची कामगिरी करण्यासाठी मैदानात जातात दत्ता भोईर या कमिटीचे अध्यक्ष. बघा आपण बरेच इंटरनॅशनल सामने पाहतो. एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर आपण वाहवा करतो, एखाद्या खेळाडूने जर चांगली कामगिरी वाहवा करतो, खराब कामगिरी केली आपण त्याला आपण वाईट बोलतो. पण आपण कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतो याचं भान ठेवलं पाहिजे गोलंदाजाने. आता गोलंदाजाला आपली स्वतःची आपली एक सिद्धता, गुणवत्ता सिद्ध करायची आहे मैदानावर. आपली चांगली गोलंदाजी करायची. गोलंदाज तयार. चेंडू हवेमध्ये पाहायचा आहे. बॅकवर्ड शॉटला झेल होणार का? इथे मात्र झेल पकडलाय आणि परतावं लागतं तंबूच्या आश्रयाला फलंदाजाला. इथे मला कुठेतरी आपण सांगायची वाटतोय शेवटचा गोलंदाज संदीप चव्हाण याला एक ताकीद दिली पंचांनी. बाबा रे, आपल्या बऱ्याच टुर्नामेंट खेळायचं आहे, कुठलाही गाळबोट लागता कामा नाही पाहिजे. या शृंखलेला चांगली गोलंदाजी करायचे. एक संधी मिळाली आपल्याला, संधी सोनं करायचं आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. ती काव्य 11 विहिगर संघाला. सुजित 11 खळापूर संघाचा संघनायक. आपण या समोरजन कक्षेच्या डाव्या बाजूला संपर्क साधा. खेळण्यासाठी तो मैदानात बंटी. 4 चेंडू आणि 20 धावा. 14 चेंडू 39 धावांची गरज असताना 12 चेंडू 32, 11 चेंडू 32, 10 चेंडू 26 धावांची गरज असताना निर्णायक क्षणी थोडासा बॅकफूट जातोय तो काव्य 11 विहिगर संघ. 4 चेंडू आणि 20 धावा. संगमराजे तळोजा संघाचा खेळाडू. गोलंदाज तयार. संगमराजे तयार. आकुट टप्प्यात चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय व्हॉट इज 6 षटकार. समीकरण 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू आणि फक्त 14 धावांची गरज. काय फलंदाजी करतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतला संगमराजे ऑन द फायर. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पहिल्या धावफलकावर 50. अजूनही 3 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज तयार.
ओ व्हॉट इज सिक्स, पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेबाहेर दर्जेदार उतुंग षटकार. संगमराजे ऑन द फायर. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा फटका पाहायला मिळाला मैदानावर. उर्वरित 2 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा फटका. 2 चेंडूंचा सामना करताना संगमराजे खेळतो वैयक्तिक 12 या धावसंख्येवर, त्याच्यात उतुंग 2 षटकार. ओमकार पाटील थोडा टेन्शन मध्ये, आकाश तारेकर थोडा टेन्शन मध्ये, कारण शेवटच्या निर्णय क्षणी 4 चेंडू 20 धावांची गरज असताना समीकरण पाहायला मिळतंय 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. संगमराजे ऑन द फायर. कंपल्सरी चेसिंग करायची आहे. 2 चेंडू आणि उर्वरित धावा आहेत त्या फक्त 8. काय होणार, क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय या पोंजेच्या मैदानावर. शौर्य ट्रॉफी 2021 वर्ष पहिले. कोण जिंकणार हा सामना, कोण रविवारी बाईक मिळवणार याची उत्सुकता आली सर्व क्रिकेट प्रेमींना. गोलंदाज तयार होते संदीप चव्हाण. संगमराजे तयार. जबरदस्त पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळतोय. चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. संगमराजे तलोजा संघाचा हा खेळाडू आज खेळतो काव्या 11 विहेगर संघातून. काय चुरस पाहायला मिळते. आई 11 ओबे विरुद्ध काव्या 11 विहेगर. काटेकी टक्कर, बिग फाईट मुकाबला. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. प्रेशर, दडपण वाढतोय. संदीप चव्हाण तयार. लेफ्ट हँड ओढ मारा आणि हा चेंडू फिरकावून डावला सीमा रेषे बाहेर दर्जेदार षटकार. काय क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळाल्या मैदानावर. फक्त 2 धावांसाठी पराभूत झाला या स्पर्धेतून काव्य 11 विहेगर. दोन्ही संघाचं मनपूर्वक स्वागत. खरोखर संगमराजे काय क्रिकेट. 4 चेंडूंचा सामना, 5 चेंडूंचा सामना करताना 3 षटकांची आतिषबाजी केली. 18 धावांची एक गुणवान खेळी केली आणि निर्णायक क्षणी 2 धावांसाठी पराभूत झाला या स्पर्धेतून तो काव्या 11 विहेगर. तर मी विनंती करतो, सुजित 11 खळापूर संघाचा संघनायक, आई 11 ओवेस संघाचा संघनायक, आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचंय. तत्पूर्वी माझ्या समोर जोडतील मराठीचा बुलंद आवाज रोहित गायकर.